एक मिनिट येतोय आवाज एक नाही मला यातली फक्त एकच गोष्ट कळली नाही समजली नाही जी निवडणूक आयोग आम्हाला सांगते किंवा केंद्रीय निवडणूक आयोग आम्हाला सांगते की मतदारांची यादी ही गोपनीय असते. मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना. आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते. मतदार कसा गोपनीय असेल. जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्यापूर्वी दाखवल्या गेलेल्या आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल. आणि दुसरी गोष्ट तिथे सीसीटीव्ही कॅमेरा तुम्ही लावता जे नंतर तुम्ही 45 दिवसामध्ये डिलीट करता. जर तुम्ही बघू शकता आम्ही नाही का बघू शकत. बरं निवडणूक आयोग याला निवडणुका लढवायच्या नाही आहेत. निवडणुका आम्हाला लढवायच्या आहेत. जर आम्हाला आमचं ते मतदार कोण आहेत हे कळले नाही म्हणजे मला एक गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये मी मगाशी आपल्याला सांगायचं राहिलं माझी ही निवडणूक याच्यामधलं जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा याच्यामधले जे घोळ आहेत याच्यावरची माझी ही दुसरी पत्रकार परिषद आहे. एक पहिली 2017ला झाली होती. मला असं वाटतं तुम्हाला माहिती असेल कदाचित. आणि त्यावेळेला पण मी ह्याच गोष्टी मांडत होतो की ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ही लपाछपी का करते. आता मगाशी आम्ही जेव्हा सांगितलं की एका ठिकाणी कुठे ते जिल्हा परिषदांच्या काही एक याद्या आल्या. आता 2022ला ती फोटो सकट नावासकट सगळ्या याद्या आहेत 2022च्या. आणि आत्ताच्या ज्या याद्या आल्या आहेत या 2022च्या याद्या आहेत ज्याच्यामध्ये फोटो आहे नाव आहे सगळं आहे. या आता जिल्हा परिषदेच्या 2025च्या याद्या आल्या त्याच्यामध्ये फोटो काढून टाकले. हे सगळं निवडणूक आयोग स्वतः करतंय. हे का करतंय. जर समजा पारदर्शकता समजा ते आणतायत असं म्हणतायत किंवा आहे असं म्हणतायत जर निवडणुकांच्या प्रोसेसमध्ये तर मग ह्या सगळ्या गोष्टी हे का करतायत आणि कशासाठी हा घोळ घालतायत. काय बोल ना. देवांग दवे या व्यक्तीचा एक उल्लेख या वरच्या चर्चेमध्ये करण्यात आला. हा जो सगळा घोळ आहे याच्यावरचा जो अभ्यास आहे त्याच्या मागे ह्या देवांग दवेचा काही हात आहे का.